महानगरपालिका मुलींची मराठी केंद्र शाळा कॅम्प सोलापूर या शाळेचा निपुण भारत अंतर्गत चावडी वाचताना कार्यक्रम मोठ्या उत्साहात मुलांच्या परिसरात म्हणजे सतनाम चौक लष्कर या ठिकाणी घेण्यात आला। या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली। प्रतिमा पूजन लष्कर भागातील मोची समाजाचे माजी उपाध्यक्ष नंदकुमार वाडे यांच्या हस्ते करण्यात आले। परिपाठापासून चावडी वाचताना कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यानंतर विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण मराठी वाचन कृतीसह कविता गायन केले। इंग्रजीमध्ये माय सेल्फ यासारख्या ऍक्टिव्हिटी केल्या। त्याचबरोबर इंग्रजी विषयातील संभाषण नाटकीकरण सादर केले। गणित विषयातील विविध कुप्त्या वापरून गुणाकार करणे, 5 अंकी भागाकाराची उदाहरणे सोडवली। मोबाईलच्या दुष्परिणामावर आधारित नाटिका सादर केली। यावेळी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते। पालकांनीही विद्यार्थ्यांचे वाचन ऐकून मुलांचे कौतुक केले। तसेच मनपा शाळा ही काही कमी नाहीत असे पालकांचे मत आहे। स्वतःच्या मुलाचे वाचन तसेच गणित क्रिया पाहून पालक भारावून गेले। पालकांची शाळा व शाळेतील शिक्षक यांचे विशेष कौतुक केले। मनपा शाळांमध्येही गुणवत्ता मोठ्या प्रमाणात लोकांना दिसून आल्यामुळे बऱ्याच पालकांनी त्या ठिकाणीच पहिलीचा प्रवेश निश्चित केला। विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील सुविधांची माहिती पालकांना दिली। मुख्याध्यापिका सचिता पवार यांनी पालकांना शाळेतील उपक्रम विविध सुविधांची माहिती देऊन शाळेत आपल्या पाल्यांचा प्रवेश घेण्याचे आवाहन केले। पालकांनीही यावेळी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले। या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सविता पवार, गंगाधर कांबळे, स्नेहा पुजारी, अर्चना धनवटे, गणेश धनवटे, प्रतीक्षा बर्चे, पौर्णिमा मराठे, हनुमंत लंगोटे, विद्या साखरे, नरसम्मा बावडेकर, विजया शिंदे यांनी परिश्रम घेतले। My favorite game is kabaddi. My favorite food is idli dosa. My best friend is Anushka. Thank you. तुम्हाला त्यांना काय येतं किंवा काही येत नाही त्याविषयी सांगितलं। मराठी, गणित, इंग्रजी हे सगळेच विषय बालवाडीपासूनच त्यांचा पाया पक्का करून घेतला जातो, जेणेकरून पहिलीला आल्यावर जे आपल्याला जूनपासून CBSE अभ्यासक्रम लागू होणार आहे त्याचीही पूर्व तयारी आहे। त्यामुळं शाळेमध्ये जे आपण जूनपासून CBSE अभ्यासक्रम राबवणार आहोत त्याचीच पूर्व तयारी म्हणून बालवाडीचा वर्ग आहे। तरी पालकांना आवाहन करू इच्छिते की आपली महानगरपालिकेची शाळा आहे, शासन आपल्याला भरपूर काही सुविधा उपलब्ध करून देतात, तर त्याचा लाभ सर्व पालकांनी आपल्या मुलांसाठी घ्यावा असं ह्या ठिकाणी आवाहन करेल। शाळेमध्ये सर्व भौतिक सुविधा तर आहेतच, पण त्याचबरोबर ह्या वर्षी 60 इंची इंटरॅक्टिव्ह बोर्ड आलेला आहे, जे पालक शाळेचे आहेत त्यांना माहीत आहे की मुलं कोणत्या पद्धतीनं शिकू लागले। तर जे पालक दुसऱ्या शाळेत किंवा इतर शाळेमध्ये फी भरून घालतात मुलांना, त्यांच्यासाठी एवढंच आवाहन करू इच्छिते की शासन आपल्यासाठी भरपूर सोयी सुविधा करतात शासकीय शाळांमध्ये। तर तुम्हीही तुमच्या पाल्यांना प्रवेश घेऊन आमच्या मनपा मुलींची मराठी केंद्र शाळा कॅम्प ह्या ठिकाणी प्रवेश घेऊन त्या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा। धन्यवाद। मी आता दुसरी शिकत आहे। घड्याचे नाव एक होती, आदिवासी एक नाथ होती, दोघींनाही माणसांची आवड होती। आजीबाईकडे 4 माणसे होती, एकाचे नाव होते गोकोबा, दुसऱ्याचे नाव दुसऱ्याचे होते चोखोबा, तिसऱ्याचे काळोबा आणि चौथ्याचे तळोबा। एकदा काय झाले, आजीबाई गेली बाजारात, माणसे होते घरात, बाईने दोन्ही मग असं पोरं सांगितलं ती वरडायला तिकडं होते माझांनी पाहिजे होते, त्यांना दोन्ही मिळवायचे होते। उडी मारली तर आवाज गोळी आणि झगडा बेत फुकट जाई। मग गोकोबाने
बस तिथं बस इथं बस